हाय नमस्कार, मी गौरव गोसाई तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। तर आपण शिवसाई गोविंदा पथकातर्फे आज यंदाचा आपण एक ठरवलं की 8 ठर लावायचे। पहिले तर आपण एक दाखवतो, हे एकदंत गोविंदा पथक आहे। एकदंत आहे ना बाबा, नाही बाळगोपाळ, सॉरी अरे यांच्या जर्शाच आहे हे। कोणते चिंतामणी आहे रे, बाळगोपाळ आहे ना, बाळगोपाळ गोविंदा पथक आहे हे। थराचा आता एक इथे मनोरा साजरा करतायत, बघूया आपण तो। ए आवाज बंद रे, ए पुढे जा रे पकडायला। रे जवळ नाही अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग, हाथी घोड़ा पालकी, अरे हाथी घोड़ा पालकी, अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा हर 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 हर। मस्त मस्त मुलांना मस्त। हे अंबरनाथ वाल्यांचं ठरले भारी असतं भाई। आपल्या समोर आपले मित्र हे बघ भाई, आपला नाम आहे आपले भाऊ लगे, आमचा टॉपर आहे हे सगळे आपली गँग आहे। आपला सुनील दा आहे, आपला एकदम हंडीचा बोलतो ना मॅनेजमेंट, आपला मॅनेजमेंट आहे, आपली सगळी मॅनेजमेंट कंपनी आहे। हा आमचा सोलो मास्टर आहे, ज्याच्या हाताला थोडी इंजुरी झाली आहे तर तो यंदा नाही आहे। आणि हा आपला अभिरा वन साइड मध्ये एकदम यंदाचा उपक्रम जो 8 ठर आहे तो 8 ठर लागतोय की नाही लागतोय हे नंतरचा प्रश्न, पण एन्जॉयमेंट भरपूर असणार आहे। असं सोबत राहा आपण, जरा बघू काय आहे। आपण आता चिंतामणी गणपती मंदिरच्या इथे एका इकडेच आहेत। हा हा धीरज उतेकर आहे, हा पण मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट कडून आहे। 100 पाहिजे, 100 यंदा 100 पाहिजे स्वतः श्री प्रतीक गोसावी। आणि आमची दुसरी टॉपर आहे बारकी गौरवी, ऐकर हाय ब्लॉग आहे माझा हा बा। आणि हा आपला एक मॅनेजमेंट आहे ओमकार, ओमकार आपला भाऊ आहे वन साइड मध्ये। आज खंबेंचा विषय आपल्याकडे काय काय कडक लागल्यावरती खंब्यांचा विषय, खंब्यांचा राजा श्रावण, श्रावण चला फोकस फोकस करू, श्रावण आहे श्रावण आहे। ए गिरियर ए एकदम शूट कर आता करू का पण ए गिरियर ओरिया ओरिया। गणपती बाप्पा मोरया, 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 की जय जय साई। अली की जय, जय कन्हैया लाल की, मोरया मोरया, जय 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 वल्लार। गणपती बाप्पा आपली पोरं आता बसली, टेम्पोवरी फुल विषय निघायचा आहे, पण यांचा चालू आहे टाइमपास। अरे दुबले दुबले चल ना पटापट, बोला बाय वन साइड चले। माझा बायकर मॅन कुठे आहे? सागर त्याला आपण गमचं हे नॅपकिन वाटायला ठेवलंय
आता नॅमकिनचा हिशोब याच्याकडनं घेऊ एक घरी पुसायला न्यायचं नाही का आमचं स्वप्न आहे 8 थराचं 8 थर लागले की पोरं कोसळणार आहेत पहिला पथक आहे का 8 लावणार बेंचो त्यावर पवन आम्हाला पहिल्या दिवसापासून या ठिकाणी हे पण खूप छान कार्य आहे या माध्यमातून कुठल्याही जोरदार पथकाला टॉपला चढण्यासाठी. तर आपण आलेलो आहे यंदा कसं आलं लवकर सगळं चालू आहे म्हणजे सॉरी उलट बोललो. अरे कहना क्या चाहते हो. यंदा आपल्याला उशिरा अंडे चालू होत आहेत त्यामुळे आपण आता ही पहिली अंडी लावत आहोत. काय गे सलामी दे कडे दरवर्षीप्रमाणे आपल्या दहीहंडी उत्सवासाठी क्रेनची मदत करणारे माननीय श्री प्रदीप पुरोहित यांचं सहर्ष स्वागत व त्यांचा सन्मान. या ठिकाणी चित्तथरारक प्रसंग 7 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न आहे. तर मित्रांनो आता आम्ही आहोत बदलापूर गावात आहे चिंतामणी चौक आहे तिकडे आलोय. आता ऍक्च्युली आपल्याला बऱ्याच ठिकाणी हंडी लावते म्हणजे हंडी बंद आहे आणि हा पोक्षी आहे अशा प्रकारे आम्ही आता डॅमेज झालो. तर आता आपण कसं झालंय की हंडीचे थर लागत आहे आपले थोडे पोरं वीक पडले आणि दोघं आता इंजॉर्ड झालेत. आपण लावायचे आहेत 7 तर आता इथे हो आता काय बरोबर चमत्कार करतात. फेमस माणूस आहे आपल्यामध्ये इंस्टाग्रामवर खूप मोठे असे रील्स टाकतात. हा सानप आहे कामावर कंटिन्यू यायचं प्रॅक्टिसला आपले 7 लागत नाही. तू कामावर कंटिन्यू यायचं काय वाटतं तुला. सुट्ट्यागिरी चालू आहे आखी दर्शनचे आई जाऊन टाकले डोक्याचे आई झवले आणि ब्लॉगची आई जाऊन टाका तू. बघू आता थोड्या वेळाने काय आपली पोरं चमत्कार करतायत 7 थर लावतात की नाही सोबत राहा. आपले नामेश्री तिकडे एकदम
फुल सिरियस मोड मध्ये. हा गटारीतला MC स्टँड बघा, गटारीतला MC स्टँड. आजचे वजीर काय दादा 7 तर लावणार आहे. आपण फक्त झेंडा धरत आहात, तुम्हाला थरात येऊसं वाटतं की नाही? नाही का कारण काय? आम्ही बाहेरून सपोर्ट देतो, आम्ही असा हात धरतो तेव्हा तुम्ही आणि आमचं हे बाहेरून सपोर्ट नाही, सपोर्टरची पॉवर बघा, ताकद बघा एवढीच आहे. एका हातात बसतोय हो. इलेक्ट्रिशियन पण दिलं आम्हाला काय म्हणजे? आम्हाला पण घ्या. हा बघा, हा सपोर्टला नाही, आमचे सपोर्ट बारीक असले, हा सपोर्ट नाही, हा एक बारीक आहे, याला सपोर्टला ठेवलं. काय बोलतो भावा, किती लागणार आहेत आपले? इथे नाही, हे गिनतीतले नाही. आता सध्या आपण 7ची ट्राय मारायची आपल्याला सध्या. ओके, इथे कॅमेरा इथे मध्ये, इथे बघून बोल. 7ची ट्राय मारायची. चतुर्थ पारितोषिक 2222 रुपये. पाचवा पारितोषिक 1111 रुपये. या हळू. अतिशय छान प्रकारे शिवसाई गोविंद पथक यांनी मानाची 7 थराची सलामी दिलेली आहे. डीजे हा देवाचा साथ आहे. अतिशय सुंदर असे 4, 5 आणि हे 6 थराची सलामी दिलेली आहे गोविंद पथकाने. सुंदर असे 6 थराचा मानवी मनोरा शिवसाई मंडळ अतिशय सुंदर असे हे आता आपण आता आहोत इथे
विठ्ठल मंदिरला. आणि तिकडे आपली पोरं बघू शकता. बापू बापू कहा थे बापू तुम नोट पे हो. पोरं आता इथे सुस्तावलेत आणि 8 थर लावायचे या सगळ्या पोरांना 8 थर लावायचे. आणि हा वेगळ्या पथकातला याची जर्सी वेगळी आहे. आता पोरांचं जेवण झालं आपलं. पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती. पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती. आयान भाई को मारे तो पूरी गैंग निकलती. सुनामा चॉकलेट. आज किती पाव खाण्याचा विक्रम करणार आहात तुम्ही? 4च. कदम जास्त खाल्लं का सुस्ती आहे. हा ते तर आहे. ते बघ समोर 8 लावायचे. 8 कडक 8. करायचे. स्वप्न पूर्ण करायचे अजून. नक्कीच. आपल्या पोरांना जिथे जागा भेटेल तिकडे बसले. बघू शकता अतिशय फेमस असून पण असे गरीबासारखे बसते आणि जेवले. सागर शिंदेचे मोठेपण बघा. त्यांच्याकडे आयफोन असेल देखील त्यांनी त्यांच्या ढुंगणाखाली जमीन स्वीकारली आहे. मी ऐकलं होतं मंदिरांच्या पायऱ्यांवर आणि आता मंदिरांच्या ह्या पायऱ्यांवर हा वेगळाच असा अनुभव मिळतोय. दृश्य बघायला भेटते. वेगळे दृश्य आहे इकडे. धनावडे किती पाव? आई शपथ 8. नेट्या ए पटापट जेव रे. बघा आता काय कसं आपली पोरं करताय. भैया 12 झाला का? 12 8 लावायचे ना. 32 तर लावायचे. 8 8 8 8 तू आधी चढायला 4 मध्ये. चमकणार नाही. तर्फे समजते का? तर्फे चमकवू नको. तर्फेची शिडी चमकव. 8चं स्वप्न काय? 8चं स्वप्न काय होईल? 8चं सेटअप पहिले 7 पर लावायचे आम्हाला. जर 7 सक्सेस झाले तर लावू. 8चा काय विषय? लावू भावा लावू. सकाळी नारळ दिले आपण. लावू नाही लावणार बाई. 100% शब्द आहे बाई आपला. लागणार. आठ लागणार आहेत का? वाटतंय का? लागणार भाऊ. 100% लागणार. लावून दाखवणार भावा. बघ ए बाबा चष्मा दे ना बाबा. ब्लॉग चालू आपला. संजयराव माहूरकर भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथचे प्रमुख यांचं गोविंद पथक या ठिकाणी आलेलं आहे. सलामी देत आहे. 14 वर्षाच्या खालचा गोविंदावरचा असेल तर त्याला बेल्ट कंपल्सरी लावायचा आहे. लावायचा बेल्ट कंपल्सरी. कोणाला ठेवायचं नाही. बेल्ट लावायचं आहे. विदाउट बेल्ट चालणार नाही कोण. पहिला मतदान झालेला आहे. दुसरा मतदान झाला आहे. शिवशाही अंबरनाथ या गोविंदा पथकाचं पहिला मतदान झाला आहे. दुसरा मतदान झालेला आहे. तिसरा मतदान सुद्धा झालेला आहे. आता चौथा 5वा. कडक लावायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 6वा थर लागतो यांचा.
हरलाय. खरं तर तो गोविंदा खाली आला होता, त्याचा बॅलन्स गेला, जोरामुळे तो राहिला, नाही तर तो खाली आला. शिवसाई गोविंदा पथक नका लावू, कारण पुढचे पण पथक आहेत अजून. थोडं पटापट घ्या. महाराची 7 थराची सलामी देण्यासाठी शिवसाई गोविंदा पथक सज्ज. कृपया लाईट्स वाल्यांना पण विनंती करतो की त्यांच्या चेहऱ्यावर लाईट जाणार नाही याची कृपया आपण काळजी घ्यायची. स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ दहीहंडी उत्सवाचा थेट प्रक्षेपण साई किरण मल्टीमीडियाच्या माध्यमातून सुरू आहे, लाईव्ह चालू आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी कृपया सहकार्य करायचंय. शिवसाई गोविंदा पथक उत्कृष्टपणे मानाची सलामी देण्यासाठी सज्ज. अथक मेहनत, सराव आणि त्या बळावर 7 थराची सलामी देण्यासाठी खूप छान प्रयत्न आहे, खूप छान बांधणी आहे. उत्तमरित्या शिवसाई गोविंदा पथक 7 थराची मानाची सलामी देत आहे. सगळ्या गोविंदा पथकांना सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी एकजूट दाखवायची आहे, सगळ्यांनी आजूबाजूला उभं राहायचंय. सगळ्यांना विनंती, आपल्या एकीचा बळ दाखवायचा आहे. गोविंदा, सगळे गोविंदा पथक. स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ दहीहंडी उत्सव 2025 आणि या दहीहंडी उत्सवाला अतिशय उत्कृष्टरित्या मानाची सलामी देण्यासाठी 7 थराची मानाची सलामी देण्यासाठी सज्ज शिवसाई गोविंदा पथक. गोविंदा पथक सज्ज आहे. शिवसाई गोविंदा पथक 7 थराची मानाची सलामी देण्यासाठी सज्ज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतर सर्व गोविंदा पथकांना विनंती आहे, आपण सहकार्यासाठी आजूबाजूला थांबायचं. शिवसाई गोविंदा पथक 7 थराची मानाची सलामी देण्यासाठी सज्ज आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवसाई गोविंदा पथकासाठी. खूप छान प्रयत्न, उत्कृष्ट बांधणी आणि त्या पद्धतीने त्यांची चढाई सुरू आहे. 7 थराची मानाची सलामी देत आहेत स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ दहीहंडी उत्सव. आणि या दहीहंडी उत्सवात 7 थरांची मानाची सलामी देण्यासाठी गोविंदाची चढाई सुरू. आणि शिवसाई गोविंदा पथक पुन्हा सज्ज 7 थराची मानाची अशी सलामी देण्यासाठी कडक सॅल्यूट. शिवसाई गोविंदा पथक 7 थराची मानाची सलामी. गोविंदा सज्ज. जोरदार टाळ्या. गाणं लावायचं का थांबायचं? शिवसाई गोविंदा पथक 7 थराची मानाची सलामी. जोरदार टाळ्या. पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला
बघतोया खेळ बैल गाड्याचा खटामध्ये शोभतोया धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया तुम्ही नाहक कामचा सोडा तुम्ही नाहक कामचा सोडा पाटलांचा अहो पाटलांचा हाय मित्रांनो, मी ब्लॉग आता अपलोड केला. त्या ब्लॉगमध्ये काही व्हिडिओज नाही आहेत. त्या ब्लॉगमध्ये काही मेन सीन्स आहेत किंवा काही मेन सीन आपण त्या ज्यांनी हंडी आयोजन केले त्यांच्या पेजेसवरून उचलले आहेत. कारण की फक्त ब्लॉग एडिट करणं हे माझं काम नव्हतं. तिकडे मला थरात पण राहायला लागत होतं. माझ्यासोबत जो होता माझा मित्र, त्यांनी त्याच्या बोलता पूर्णपरी किंवा त्यांनी 100 देऊन तो ब्लॉग शूट करायचा प्रयत्न केला आहे. तर हा शिवसाई गोविंदा पथक, मग आता हे बोलताना आनंद येतो कारण शिवसाई गोविंदा पथक हा जवळचा आपला. तर 8 थर लागली नाही यंदा, मान्य मला, पण आपली एकी महत्त्वाची आहे. पुढच्या वर्षी आपल्याला 8 थराचं स्वप्न नक्कीच साकार करायचं आहे. आपण यंदा उशिरा थोडं चालू केलं हंडी, मान्य, पण ठीक आहे, कधी ना कधी काही ना काही होतं. तसं कसं हे झाले, जाऊन दे. जे आत्ताचं आहे ते आत्ताच इथे सोडू. पुढचं काय आहे ते पुढचं पुढे बघूया. आणि मी एकच सांगेल की थर आपले व्यवस्थित लागलेत, व्यवस्थित उतरलेत किंवा पडलेत हे आता आत्ताच जेवलं तर हे मान्य आहे की पडले आपले थर. पण मेन महत्त्वाचं काय की आपली ही एकी अशीच ठेवा. पुढच्या वेळेस प्रॅक्टिस करू, एकदम जोरशोरसे प्रॅक्टिस करू. 8 थर नक्कीच लावू. आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये जी मजा आहे ती मजा ह्या ब्लॉगमध्ये येईल की नाही हे मला माहीत नाही, पण मी माझ्यापर्यंत पूर्ण ट्राय केला आहे. तुम्ही आय होप एन्जॉय कराल. आणि एकच सांगेल शेवटचं की आपला सण आहे, आपला सण आपण नीट पार पाडू तरच त्या सणाला रंग देईल. तर कोणतेही काही बोलतात ना वेगळे मतभेद असतील ते इथेच ठेवा, इथेच काय ते सोडा. पुढच्या वेळेस एकत्र येऊन आपल्याला 8 कसे लावतील ह्याचा विचार करा. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.